हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा। तर आता वाजले आहे सकाळचे 5:30 आणि मी चालली आहे पूजाताईंकडे। पूजाताईंनी आम्हाला त्यांच्या 16 सोमवाराचा अभिषेक आहे तर आम्हाला बोलवलं होतं, त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत तिकडेच। पाठचा अकाउंट आहे 3 वाजता आणि ते मलिदाचा प्रसाद बनवायचा आणि मग आम्ही पाठ 5:30ला भीमाशंकराच्या मंदिरात त्या टायमाला अभिषेक चालू व्हायचा 5 वाजता। मग ते प्रसाद आहे परतीमध्ये असं त्याचे 3 हिस्से करून ते वाटायचा असतो, एक ब्राह्मणाला, एक गाईला आणि एक प्रसाद। अच्छा, तू आता मलिदा बनवणार ना, तर मलिदाचाच प्रसाद असतो 16 सोमवार। 3 वर्ष उपवास केलाय पूजाने, मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा केला असेल। 3 वेळेस काय नव्हती, तिसरा का चौथा काय माहिती। पहिलं भीमाशंकरला एवढी गर्दी नसायची त्या टायमाला, गाड्या नव्हत्या, गोड्या नव्हत्या लोकांकडे, एवढं सकाळ सकाळ तर कोणी नसायचे, आम्हीच असायचो। आता गर्दी असते गर्दी। आता आम्ही परवा दिवशी 5ला गेलो, 5:30ला तिथं। इकडून जायचंय ना, इथून? अरे चुकवलं का परत? मीच म्हटलं तुम्हाला इकडून जायचंय। आता 5:30ला गेलो तर आता मी पोहोचले आहे पूजाताईंच्या घरी आणि हे मला सोडतील आणि लगेच जाणार होते मागं, कारण शंभू घरी एकटाच होता झोपलेला आणि येतील ते थोड्या वेळाने परत 7-7:30 वाजता परत शंभू आणि ते आवरून येतील, नंतर आम्ही लगेच मंदिरामध्ये जाणार आहोत। तर आता आम्ही निघालो आहे मंदिरात। हेलो हेलो गाइस, हेलो गाइस। कुठे आहे मंदिर? मंदिर इकडे रामलिंगच्या बाजूला। रामलिंग। तर आता आम्ही पोहोचूच 1-2 मिनिटांमध्ये आणि खूप जवळ आहे हे। मी तर पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आलेली आहे आणि पण आल्यानंतर इथे पार्किंग देखील तुम्ही करू शकता खाली, किंवा वरती जाण्यापर्यंत, वरती मंदिरापर्यंत रोड आहे, गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर मंदिरामध्ये येताना डाव्या साईडला पिण्याच्या पाण्याची टाकी आहे आणि एक नळ देखील आहे आणि इथे तुम्ही कलश बघू शकता। मंदिराचा विविध नक्षी कोरीव काम केलेलं आहे। आणि एकदम आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत, त्यामुळे खूप मस्त वातावरण आहे, एकदम फ्रेश वाटत आहे आणि मंदिरामध्ये आल्यानंतर तर शांतता तर वाटते। एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आली आहे, पूजाताईंचं 16 सोमवाराचं व्रत होतं आणि आता आज उद्यापन आहे। तर आम्ही एका मंदिरामध्ये आलो आहे शिरूरमध्ये,
तर सोमवार असल्यामुळे बरेचसे लोक पाया पडण्यासाठी येतात, पूजा करण्यासाठी येतात व काहींचा अभिषेक देखील आहे. तर आम्ही येण्या अगोदर एक अभिषेक चालू होता, तर त्याचीच आरती चालू होती, त्यामुळे आम्ही बाहेर थांबलो होतो. आणि आता पूजाताईंचा देखील अभिषेक होणार आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करते तो कसा अभिषेक असतो ते. तर येथे मध्येच पिंपळाचं झाड आहे आणि वरती इथं मोठं फुललेलं आहे. आणि मला असं वाटते हे पिंपळाचं झाड अगोदरच असणार आहे, नंतर हे मंदिराचं काम झालेलं असणार आहे. आणि मधोमध त्या झाड तोडलेलं नाही आहे, त्या मधोमधच ठेवलेलं आहे आणि नंतर बाकीचं काम केलेलं आहे. अक्षू काय करते? अक्षू काय करते? मम्मीकडे आहे. मम्मा आपण बाप्पा करायला आलो ना, बाप्पा करायला आलो मी. अक्षू अक्षू हाय कर ना. हाय 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 हाय. काय करते? सगळं घालून टाका. पुढे पण घालून सगळं टाकून दे. हा या काय टाकून दे. ते घे ना तरी हिंमत हिंमत वाटली आत्तर वाटली परत पाणी आला गंधाद्वारा पिंड दोने चांगले बरा बरा हा पाणी हा बरा देत पाहिजे वर्णना भवा वाजला वेदाचं पान घ्या वाज घ्या टाकून द्या उत्तर
तुझे 2 त्याचे 2 वेगळे वेगळे ठेवा. इकडे देवाला ठेवा. तुला कालवर पाणी घालायचं. ओगी वरदान मूलम सुवर्णम पुष्पमहा फले जबदंद्रयोगं सर्वकालं तस्मात् प्रदानेन सुखदास्य सुमनोरथः नमः करोमि सुखकर्ता. पूजाताई येथे मलद्याचे 3 हिस्से करत आहे. एक गाईला, एक ब्राह्मणाला आणि एक प्रसाद म्हणून वाटण्यासाठी करत आहेत. आणि हाच प्रसाद खायचा असतो. आणि पूजाताईंना देखील संध्याकाळी यावरच उपास सोडायचा आहे, मलेद्यावरच.
शंभू थांब शंभू थांब थोड़ा सोच जा म्हणजे 3 ब्राह्मण आम्ही तरी उशिरा गेलो. बसा पूजा. आम्ही चाललो आहे आता घरी. ये राणी ये. पप्पा कुठे गेले शंभू? तर अभिषेक झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे रामलिंगला. इथे काही प्रसाद रूम 2.5 किलोचा बनला केला आणि आता तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे. चला तर आज सोमवती अमावस्या आहे त्यामुळे बरीच गर्दी आहे रामलिंगला. हाय हाय कर हाय कर अक्षू. अक्षू हे पाडशील तिला शंभू. अक्षू इकडे. दुर्वा दुर्वा लक्ष ठेव तिच्या. पळू नको शंभू. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनात् मोक्षमामृतम्. त्र्यंबकं माझी पुढे नाही बाकी लहान पुढे ठेवायची पुढच्या दिवला तुम्हाला आज केलं नाही काय करायचं काय करायचं चल ए बुडवाय चल करायचं.
चला मग दाजी. पूजा ताई जातो आम्ही. बाय बाय. दर्शन झालं आहे आणि आता मी घरी जाण्यासाठी. यांना पण बँकेत जायचं आहे. दर्शन खूप मस्त झालं. चला शंभू काय खायचं? बनाना. तर आम्ही आताच पोहोचले घरी आणि आता मी सर्व आवरून घेते. नंतर बोलते तुमच्यासोबत. चला. तर पूजा त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. ते जोडी जेवायला घालतात तर आम्हाला बोलवलं होतं आणि आता आम्ही तिकडेच चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी संध्याकाळी. तर जेवणामध्ये होतं चपाती, मटकीची भाजी, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, रबडी आणि ती पापडी पण होती आणि डाळ भात होता. आणि जेवण खूप मस्त झालं होतं, टेस्टी होतं. आणि नंतर जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.